हालेलुया. हालेलुया. तर सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. सर्वशक्तिमान परमेश्वर के नाम को धन्यवाद हो. त्याने आजचा दिवस आम्हासाठी बनवलेला आहे. और आज का दिन उसने हमारे लिए दिया है. त्यामुळे तो दिवस आशीर्वादाचा दिवस आहे. और इसलिए ये दिन आशीषित दिन है. कारण आज म्हटला दिवस आहे, तोवर जसा विश्वास करशील तसंच कार्य घडणार आहे. क्योंकि आज के दिन जो आप विश्वास करोगे वैसे ही कार्य आपके जीवन में होगा. म्हणून जो दिवस बनवलाय तो परमेश्वराकडून चांगला आहे. इसे जो दिन प्रभु ने दिया है वो प्रभु की ओर से भला है. म्हणून देवाच्या लोकांनो, गेले दिवस तुम्ही ज्या गोष्टी ऐकल्या और प्रियो, जो तुमने गए दिनों में सुना की अश्रूने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो, कि आंसू बहाकर की हुई प्रार्थना परमेश्वर सुनता है. पवित्र शास्त्रातून अनेक सेवकांच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत. और वचन से हमने कई सेवकों के बारे में सुना. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो. और परमेश्वर के नाम को धन्यवाद हो. कारण वेळच्या वेळी तो आपल्या लोकांसाठी योग्य ते अन्न पाठवतो. क्योंकि समय समय पे अपने लोगों को वो सही खाना भेजता है. कारण मनुष्याला काय हवं आहे काय नाही हे आम्ही मागण्या अगोदर त्याला ठाऊक आहे. क्योंकि मनुष्य क्या चाहता है और उसे क्या ज़रूरत है वो हमारे मांगने से पहले वो जानता है. हालेलुया. हालेलुया. दिवस आहे आणि रात्र येणार आहे, और ये दिन है और रात आने वाली है. पण विश्वास कधी बदलणार नाही. लेकिन विश्वास कभी नहीं बदलता. म्हणून आमच्या जीवनात विश्वास असावा हे योग्य आहे. और इसलिए हमारे जीवन में विश्वास रहना जरूरी है. आज आम्ही पाहणार आहोत की सहभागितेने केलेलं कार्य सफल होते. और आज हम देखेंगे कि एकता से किए हुए कार्य जो है वो सफल होते हैं. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रभूच्या नावाला सारी महिमा असो. और प्रभु के नाम को सारी महिमा हो. तर आजचा दिवस परमेश्वराने बनवलेला आहे. तो आज का दिन यहोवा ने बनाया है. त्याचे मार्ग सर्व विश्वासू लोकांसाठी चांगले आहेत. और विश्वासियों के लिए उसके सारे मार्ग भले हैं. त्याचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत. और वो आनंद के मार्ग हैं. त्याच्या वाटा शांतीच्या वाटा आहेत. और उसके रास्ते जो है शांति के रास्ते हैं. परमेश्वराचा आशीर्वाद धनवान करतो. और परमेश्वर का आशीष धनवान करता है. आणि तो दुःख देत नाही. और वो दुखी नहीं करता. हालेलुया. हालेलुया. मग देवाच्या लोकांनो, जी योजना परमेश्वर करतो और इससे प्रियो, जो योजना परमेश्वर करता है ती आमच्या हिताची राहणार आहे वो हमारी भलाई के लिए होगी. आणि चांगली होत राहणार आहे. और वो भलाई उत्पन्न करते जाएगी. कारण परमेश्वर कधी न बदलणारा परमेश्वर आहे. क्योंकि परमेश्वर कभी नहीं बदलता. म्हणून दुःख जर येत राहिलं, और यदि दुख आ भी जाए, आनंद जर येत राहिला, और आनंद आ जाए, तरी परमेश्वराचं प्रेम आम्हावरून कमी होणार नाही. लेकिन परमेश्वर का प्यार जो हम पर है वो हमेशा बना रहता है. परमेश्वरला ठाऊक आहे तुम्ही माझी लेकरं आहात. और परमेश्वर जानता है कि आप उसके बच्चे हो. आणि परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्याच्यावर विश्वास करावा, ही त्याची इच्छा आहे. और ये वो चाहता है कि उसके बच्चों ने उस पर विश्वास करना चाहिए. तर जिवंताच्या भूमीत तुम्ही कसा विश्वास केला आहे? तो जीवितों की पृथ्वी पर तुमने किस तरह से विश्वास किया तुमच्या है? विश्वासाला परमेश्वर जाणतो. और तुम्हारे विश्वास को परमेश्वर जानता है. जो आदि आणि अंत परमेश्वर आहे ते सर्व जाणतो. और जो आदि और जो अंत है वो परमेश्वर है और वो सब कुछ जानता तुम्ही है. परमेश्वराला ज्या दिवशी ओळखलं, जसा विश्वास केला, तो शेवटपर्यंत तुमचा विश्वास जाणतो. और जिस दिन आपने प्रभु को पहचाना और उस पर विश्वास किया, उस दिन से लेकर अंत तक आपके विश्वास को वो जानता है. तुम्ही कशा तऱ्हेने विश्वास केला आणि किती अडचणीला समोरे गेला हे तो जाणतो. आपने किस ढंग से विश्वास किया और किस तरह से दुखों का सामना किया वो जानता है. किती प्रार्थना केल्या आणि किती प्रार्थनेचे उत्तर मिळाले हे तो जाणतो. और आपकी प्रार्थनाओं को वो जानता है और प्रार्थनाओं को मिले हुए जवाबों को वो जानता है. पण आजच्या दिवसामध्ये आमचा विश्वास कार्यशील झाला पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. और परमेश्वर चाहता है कि हमारा विश्वास जो है कार्य करने वाला हो. हालेलुया. हालेलुया. ज्या ठिकाणी आपल्याला देवाच्या वचनात आम्ही पाहणार आहोत, और यहाँ हम वचन से देखेंगे स्तोत्र संहिता त्याचा 27 अध्याय आणि 13 वचन आम्ही वाचणार आहोत. भजन संहिता 27:13 हम पढ़ें. जिवंतांच्या भूमीत यहोवाचे चांगुलपण पाहायला मी विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो. यदि मुझे विश्वास न होता कि जीवितों की पृथ्वी पर यहोवा की भलाई को देखूंगा तो मैं मूर्छित हो जाता. तर या ठिकाणी आपल्या दावीद राजाविषयी पाहायला मिळतंय. और यहाँ हम दाऊद के बारे में देख सकते आणि हैं. स्तोत्रामध्ये तो या गोष्टी बोलतोय. और इस भजन संहिता में वो ये बातें कहता है. 13व्या वचनात तो जीवितांच्या भूमीत यहोवावरचा विश्वास प्रगट करतोय. और 13वीं आयत में जीवितों की पृथ्वी पर यहोवा पर विश्वास करने के बारे में बात कर रहे हैं. तो या गोष्टीविषयी विचार करतोय की माझ्या पूर्वजांना तू कसं सहाय्य केलं. और इस बात पे वो ध्यान दे रहा है कि मेरे पूर्वजों को तूने किस तरह से सहायता की. विश्वासाची कबुली दावीद राजाची आहे.
और दाऊद जो है विश्वास से कबूल कर रहा है 27व्या अध्याय आणि पहिल्या वचनात तो विश्वासाच्या कबुलीला असं बोलतोय. और 27वें अध्याय के पहले आयत में वो विश्वास से कबूल करता है. तो पहिली गोष्ट म्हणतो की यहोवा माझा प्रकाश आहे, सबसे पहले वो मान लेता है कि यहोवा परमेश्वर मेरी ज्योति है तो माझं तारण आहे. और मेरा उद्धार है. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतोय कोणत्याही गोष्टीला मी भिणार नाही. और वो कहते हैं मैं किससे डरूं. आणि आपल्याला पाहायला मिळतंय जर यहोवा आमच्या बाजूचा आहे, और अगर यहोवा हमारी ओर का है त्याची योजना आमच्या बाजूची आहे, और उसकी योजना हमारी ओर से है ते स्वर्गदूत आमच्या बाजूचे आहे, और स्वर्गदूत हमारे ओर खड़े हैं. देवाची प्रीती आम्हावर आहे, परमेश्वर का प्यार हम पर है. देवाच्या हातातून आम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही. परमेश्वर के हाथ से हमें कोई छीन नहीं सकता. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो मी कोणाला भिऊ. इससे वो कहते हैं मैं किससे डरूं. एवढं सहाय्य देणाऱ्या परमेश्वराबद्दल तो ह्या जीवनाच्या गोष्टी बोलतोय. और सहायता करने वाले परमेश्वर के बारे में वो बात कर रहे हैं. या ठिकाणी दावीद राजा मनुष्याने त्याच्या विरुद्ध तल दिलेला आहे, और यहाँ पे मनुष्य जो है उसके विरोध में छावनी डाले खड़े हैं लढाई तयार आहे. और युद्ध छिड़ चुका है. हालेलुया. पण परमेश्वराचं सानिध्य शोधन हे त्यांनी सोडलं नाही. लेकिन परमेश्वर की उपस्थिति को ढूंढना ये उसने नहीं छोड़ा. मनुष्याचं भय धरणं हे त्यांनी सोडून दिलं. और मनुष्य का डर मानना उसे छोड़ दिया. पण देवाजवळ एक मागणी करतोय प्रार्थना करून. लेकिन परमेश्वर के सामने वो एक मांग करता है, एक विनती करता है प्रार्थना के साथ. हालेलुया. हालेलुया. त्याला शोधणं कि उसे ढूंढेगा. विशेष गोष्ट पाहायला मिळते. और विशेष बात हम देख सकते हैं चारे बाजूने संकट आहेत, चारों तरफ संकट है. पण देवाला शोधणं दावीद राजाकडून आम्हाला शिकायला मिळतंय. लेकिन इसी स्थिति में परमेश्वर को खोजना ये दाऊद से हम सीख सकते हैं. हालेलुया. हालेलुया. म्हणून पवित्र शास्त्र नेहमी खरं बोलते. और इसे वचन हमेशा सच बोलता है. आज आम्हाला गरज आहे और आज हमें जरूरत है विश्वासाचं बोलणं, विश्वास की बातें बोलना, विश्वासाचं कार्य करणं. विश्वास के कार्यों को करना. विश्वासाशिवाय सर्व कार्य असफल होतात. विश्वास के बगैर सारे कार्य जो है असफल हो जाते आज परमेश्वराची इच्छा आहे की सहभागितेमुळे सर्व कार्य सफल होते. हैं. आज परमेश्वर चाहता है कि जब हम सहभागिता करते हैं तो कार्य सफल हो जाता है. इथं दावीद राजा एकटा पडलेला आहे, यहाँ पे दाऊद जो है अकेला पड़ चुका है. त्याच्या बाजूनं कोणी नाहीये. उसकी ओर से कोई नहीं. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला आपल्या संकटाच्या दिवसामध्ये लपण्याचं ठिकाण असं म्हणतोय. और अपने संकट के समय वो परमेश्वर को अपने छुपने का स्थान मान लेता है. संकटामध्ये परमेश्वर त्याला उचलून धरत अशी त्याची इच्छा आहे. और संकट में परमेश्वर उसे उठाए रखे ऐसा वो चाहता है. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वराजवळ आनंदाने येतोय. और परमेश्वर के सामने आनंद से वो आता है. तो परमेश्वराला आनंदाचा यज्ञ अर्पण करतोय और आनंद से बलिदान चढ़ाता है. आणि तो म्हणतो की मी यहोवाला स्तुती गाईन. और वो कहते हैं मैं यहोवा की स्तुति गाऊंगा. जर यहोवा आमचं बळ आहे, अगर यहोवा मेरा बल है यहोवा आमचं सामर्थ्य आहे, और यहोवा हमारा सामर्थ है, आमच्या जीवनाचं बल यहोवा आहे, हमारे जीवन का बल यहोवा है, येशूला तुम्ही तारणार म्हणून और स्वीकारलंय, यीशु मसीह को उद्धार करता मान लिया है, तर त्याचं तारण असंभव गोष्ट संभव करण्यासाठी समर्थ आहे. तो उसका जो उद्धार है असंभव बातों को संभव कर सकती है. हे दावीद राजाला कळलं ये दाऊद ने जान लिया की परमेश्वर मला माझ्या शत्रूंच्या हातून सोडवेल. कि परमेश्वर ही है जो मुझे शत्रु के हाथ से छुड़ा सकता आज है. तुम्ही विश्वास करणार आहात. क्या आज आप विश्वास करोगे परमेश्वर येशू ख्रिस्त तुम्हाला या आलेल्या परिस्थितीतून सोडवायला समर्थ आहे. कि यीशु मसीह इस स्थिति में से आपको छुड़ा सकता है. म्हणून विश्वास करणं आणि बोलणं महत्वाचं आहे. इसे विश्वास करना और कबूल करना बहुत जरूरी है. दावीद राजाला हा विश्वास होता. और दाऊद को ये विश्वास था. दावीद राजाला खात्री होती की परमेश्वरच मला याच्यातून बाहेर काढेल. और दाऊद राजा जो है वो निश्चय जान रहा था कि परमेश्वर ही है जो मुझे इस स्थिति में से निकाल सकता है. आमच्या मनाला, आमच्या बुद्धीला हे कळवायला पाहिजे की परमेश्वरच आम्हाला वचनाच्या द्वारे सोडवेल. और हमारे मन को, हमारी बुद्धि को हमें ये बताना जरूरी है कि परमेश्वर ही है जो हमें इस स्थिति में से छुड़ाएगा. कारण या मनाने अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत, क्योंकि इस मन ने बहुत सारी बातों को सुन लिया है. त्या अविश्वासाच्या असतील. और ये अविश्वास की हो सकती है. पाहिल्याच्या द्वारे अविश्वास आला असेल. जो देखने के द्वारा जो अविश्वास उत्पन्न होता है. पण देवाचं वचन आम्हाला विश्वासात उभारतं. लेकिन परमेश्वर का वचन हमें विश्वास में उठाता है. दावीद राजाने ज्या गोष्टी बोलल्या त्यामुळे त्याचा विश्वास भक्कम झाला होता. और जो बातें दाऊद राजा ने कबूल की उसकी वजह से उसका विश्वास जो है मजबूत हो चुका था. दावीद राजाचा विश्वास न डगमगणारा विश्वास आहे. और दाऊद का विश्वास जो है न डगमगाने वाला विश्वास है. पण आम्ही आमच्या विश्वासाला कसं वाढवता येईल याविषयी विचार केला पाहिजे. हम अपने विश्वास को किस तरह से बढ़ा रहे हैं इस पे हमें सोचना जरूरी है. आजची परिस्थिती बिकट परिस्थिती आहे. और जो स्थिति है वो भयानक स्थिति है. पण येणाऱ्या दिवसात आणखी स्थिती बिघडेल.
और आने वाले दिनों में स्थिति और बिगड़ जाएगी। तर जीविताच्या भूमीत आम्ही कसा विश्वास केला पाहिजे याविषयी आम्ही शिकलो पाहिजे. तो जीवितों के इस पृथ्वी पर हम किस तरह से विश्वास बनाए रखें ये हमें सीखना है। आज आम्ही अनेक तऱ्हेच्या जरियाच्या द्वारे भेटतो, आमचे संभाषण होते, और हम कई ढंग से मिल सकते हैं, मिलते हैं और हम बातें करते हैं। पण येणार दिवसात अशी गोष्ट झाली तर की मिलणंही होणार नाही आणि बोलणंही होणार नाही. और अगर हो सकता है आने वाले दिनों में मिलना तो नहीं लेकिन बोलना भी मुश्किल होगा। पण दावीद राजाच्या या वचनावरून पाहायला मिळते आपल्याला, लेकिन दाऊद के इन वचनों से हम देख सकते हैं चारही बाजूने सैनिक आहे, चारों तरफ सैनिक है, कुठूनही सहाय्य नाही, कहीं से भी सहायता नहीं, एकटा पडलेला आहे अकेला है आणि परमेश्वराजवळ प्रार्थना और करतोय. परमेश्वर के साथ वो बातें कर रहा है। कदाचित अशी गोष्ट आमच्यावर आली तर और अगर हम ऐसी स्थिति में आए तो आम्हाला काय केलं पाहिजे? हमने क्या करना चाहिए? आज दावीद राजाप्रमाणे आम्ही आपलं मन परमेश्वराकडे लावलं पाहिजे. और दाऊद राजा के समान हमें अपने मन को परमेश्वर की ओर लगाना चाहिए। स्तोत्रकर्ता म्हणते की घोड्यावर विश्वास ठेवणं व्यर्थ आहे, और भजन संहिता कहता है कि घोड़ों पे विश्वास करना व्यर्थ है रथावर विश्वास ठेवणं व्यर्थ आहे, और रथों पे विश्वास करना भी व्यर्थ है अधिपतीवर विश्वास ठेवणं व्यर्थ आहे. और अधिकारियों पर विश्वास करना भी व्यर्थ है। हालेलुया. हालेलुया. येणारे रिपोर्टवर विश्वास ठेवणं व्यर्थ आहे. आने वाले रिपोर्ट्स पे जो विश्वास करते वो भी व्यर्थ है। अविश्वासाच्या गोष्टी येत आहेत त्याच्यावर विश्वास करणं व्यर्थ आहे. अविश्वास की बातों पे विश्वास करना व्यर्थ है। पण परमेश्वर आमच्याविषयी काय म्हणतो या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. परमेश्वर हमारे बारे में क्या कह रहा है इसकी तरफ ध्यान देना जर चाहिए। आम्ही विश्वासाचं पाहतोय तर विश्वासाच्या गोष्टीही बोलू. अगर हम विश्वास से देख रहे हैं तो विश्वास की बातें करें। हालेलुया. हालेलुया। तर दावीद राजावरून आम्हाला शिकायला मिळतंय तो दाऊद राजा से हम सीख सकते हैं की दावीद राजा एकटा पडलेला आहे, कि जब वो अकेला हो चुका पण त्यांनी असा विश्वास केला की माझं सहाय्य करणारा एकमात्र परमेश्वर यहोवा आहे. और उसने ये विश्वास किया कि मेरी सहायता सिर्फ यहोवा कर सकता है। हालेलुया. हालेलुया। ज्या ठिकाणी शारीरिकरित्या शत्रू आहेत, और शारीरिक रीति से यहाँ पर हम देख सकते हैं कि शत्रु से घिरा है, पण आमचे शत्रू दिसत नाहीयेत. लेकिन हमारे शत्रु को हम देख नहीं सकते। म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टींवर मात करायला आमचा न दिसणारा परमेश्वर जो आमच्या बाजूने आहे, तो इसे अनदेखी चीजों पे जय पाने के लिए हमारा अनदेखा परमेश्वर जो हमारी ओर से है, त्यावर असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आता माझ्याकडे आहे. तो हमें ऐसा विश्वास करना कि वो अब मेरे साथ है। हालेलुया. हालेलुया। म्हणून पूर्वजांविषयी इब्री लोकांचं पत्र त्याच्या 11व्या अध्यायामध्ये चांगलं वचन आपल्याला पाहायला मिळते. तो इब्रानियों की पत्री 11वें अध्याय में हम पूर्वजों के बारे में अच्छी गवाही सुनते हैं। मग 6व्या वचनात लिहिलंय, परंतु विश्वासा वाचून देवाला संतोष होणे अशक्य आहे. और उसकी 6ठी आयत में से लिखा है कि विश्वास के बगैर परमेश्वर को खुश नहीं कर सकते। जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. और जो परमेश्वर के पास आता है उसे ये विश्वास करना जरूरी है कि वो है। जे त्यानं झटून शोधतात त्यानं तो प्रतिफल देतो. और जो उसको दिल से खोजते हैं उन्हें वो प्रतिफल देता है। हालेलुया. हालेलुया। दावीद राजा देवाकडून अपेक्षा करतोय, और दाऊद जो है परमेश्वर से उम्मीद रखता है, पण स्वतःच्या मनाला देखील सबल करतोय. लेकिन अपने आप को भी वो मजबूत कर रहा है। तुम्ही देवाकडून अपेक्षा करत आहात आप परमेश्वर से उम्मीद करते हो तर आपल्या मनाला सबल करा, तो अपने मन को स्थिर करो भरोसा भक्कम करा, और अपने विश्वास को भक्कम करो धीर धरून वाट पहा. और धीरज से इंतजार करो। परमेश्वर जरूर तुमचं सहाय्य करेल. जरूर परमेश्वर तुम्हारी सहायता करेगा। हालेलुया. हालेलुया। दावीद राजाने या गोष्टीला म्हटलं, और दाऊद ने इन बातों को कहा 14व्या वचनात तो स्वतःला धीर देतोय. और 14वीं आयत में वो खुद को हिम्मत दे रहा पण है। आज देवाचं वचन आम्हालाही धीर देतं. और आज परमेश्वर का वचन हमें भी हिम्मत देता है। या मी तुमच्यासाठी वाचत आहे और मैं आपके लिए पढ़ता हूँ। स्तोत्रसंहिता 27 त्याचा 14वं वचन. और भजन से 27 उसकी 14वीं आयत। तू यहोवाची प्रतीक्षा कर, धूळ येईस व तुझे हृदय धीर धरो. होय, तू यहोवाची प्रतीक्षा कर. यहोवा की बाट जोता रहे, हियाव बांध और तेरा हृदय दृढ़ रहे। हाँ, यहोवा ही की बाट जोता रहे। हालेलुया. हालेलुया। इथं तो एकटा आहे, पण देवाचं वचनाच्या द्वारे स्वतःला उभारतोय. यहाँ वो अकेला है, फिर भी परमेश्वर के वचन के द्वारा खुद को उभारी दे रहा है। हालेलुया. हालेलुया। देवाच्या लोकांना ख्रिस्त आमची जिवंत आशा आहे. और प्रियो, यीशु मसीह हमारा जिंदा आशा है। हालेलुया. हालेलुया। मग देवाच्या लोकांना दुसऱ्या कशावर आशा ठेवू नका, और किसी चीज पे आशा मत रखो, मूर्तीवर आशा ठेवू नका, और मूर्तियों पे भरोसा मत करो, मनुष्यावर आशा ठेवू नका. मनुष्य पे भरोसा मत करो। तुमची एकमात्र आशा प्रभू येशू ख्रिस्त आहे. और आपकी आशा सिर्फ यीशु मसीह है। मुख्य केंद्रबिंदू आमचा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. और जो सब कुछ है वो यीशु मसीह है।
आपल्या निवडल्यांशी प्रभू येशू नेहमी विश्वासू राहिले आहेत. और उनके चुने हुओं के साथ यीशु मसीह हमेशा विश्वासू बने रहे. हालेलुया. हालेलुया. आणि स्वतःला त्यांनी सिद्ध केले आहे की मी विश्वासू आहे. और उसने खुद को साबित कर दिया है कि मैं विश्वासू हूँ. हालेलुया. आणखी एक गोष्ट पाहूया. एक और बात हम देखें. स्तोत्र संहिता 22 आणि 4 मध्ये आम्ही पाहणार आहोत. भजन संहिता 22:4 हम देखें. या ठिकाणी दावीद राजा यहाँ पे दाऊद राजा परमेश्वराने आपल्या वाडवडिलांवर कशी चिन्ह चमत्कार केले याविषयी आठवण करतोय. परमेश्वर ने उसके पुरखाओं पे किस तरह के चिन्ह चमत्कार किए वो याद कर रहा है. या वचनात पाहूया आपण. आइए वचन देखें. आमचे वाडवडील तुझ्यावर भाव ठेवीत असत, ते भाव ठेवीत आणि तू त्यांना मुक्त करीत असे. हमारे पुरखा तुझी पर भरोसा रखते थे, वे भरोसा रखते थे और तू उन्हें छुड़ाता था. हालेलुया. हालेलुया. जसे वाडवडील परमेश्वरावर विश्वास ठेवत, जैसे ये पुरखा परमेश्वर पे भरोसा करते थे, हालेलुया, तसं आज देखील दावीद राजाच्या वचनावरून त्याच्या शब्दावरून आम्ही देखील वाडवडिलांच्या प्रमाणे विश्वास ठेवावा. वैसे ही हमने भी हमारे पुरखाओं की तरह परमेश्वर पे भरोसा करना चाहिए. हालेलुया. हालेलुया. याचा अर्थ आमचा प्रभू येशूवर आम्ही नेहमी विश्वास करत राहिला पाहिजे. मतलब यीशु मसीह पे हमेशा भरोसा रखा करो. हालेलुया. हालेलुया. पण येशू काल आज सर्वकाल सारखाच आहे. क्योंकि यीशु मसीह कल आज और युगानुयुग एक सा है. जर जे वाडवडील आहेत त्यांची गरज भागवली, अगर पुरखाओं की जरूरतों को पूरा कर दिया, त्यांना आरोग्य दिलं, उन्हें चंगाया दी, त्यांच्या जीवनात चमत्कार केले, उनके जीवन में चमत्कार किए, मग आज तोच परमेश्वर ज्याच्यावर मी आशा करतो तो हे सर्व करायला समर्थ आहे. तो आज वही परमेश्वर जिस पर हम आशा रखते हैं वो हमारे लिए कर सकता है. हालेलुया. Amen. म्हणून दावीद राजा ज्या पूर्वजांच्या जीवनावर उपकार केले त्याविषयी आठवण करतोय. और यहाँ पे दाऊद जो है उसके पुरखाओं पे परमेश्वर ने क्या उपकार किए उसे याद करता है. म्हणून जीवितांच्या भूमीत तुम्हावर जे यहोवाने उपकार केले त्याची आठवण आम्ही किती केली पाहिजे. और इसे जीवितों के इस पृथ्वी पर परमेश्वर ने जो हम पर उपकार किए उसे हमने कितना याद करना चाहिए. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जेव्हा आजारी होता परमेश्वर बरं करण्यासाठी तेथे होता. और जब आप बीमार थे तो परमेश्वर ने आपको चंगाई दी. तुमच्या जीवनावर संकट होती, सोडवायला कोण होतं? परमेश्वर होता. और जब आप संकट में फंसे तो छुड़ाने वाला कौन था? तो परमेश्वर था. तुमचं तारण झालं नव्हतं, तारण करणारा कोण होता? परमेश्वर होता. तुम्हारा उद्धार नहीं हुआ था, तुम्हारा उद्धार करता कौन था? परमेश्वर ही था. तुम्ही जेव्हा आजारी होते डॉक्टरचा रिपोर्ट तुमच्या विरुद्ध होता. जब आप बीमार थे और डॉक्टर के रिपोर्ट आपके विरोध में थे, पण तुमच्याविषयी चांगलं बोलणारा परमेश्वर होता. लेकिन आपके बारे में अच्छी बातें करने वाला परमेश्वर था. तो म्हणते मला मारल्या फटक्याने तुला आरोग्य मिळालंय. वो कहते कि मेरे मार खाने से तुम चंगे हो चुके हो. हालेलुया. हालेलुया. आम्ही कुठे विश्वास ठेवला पाहिजे? हमने विश्वास किस पर रखना चाहिए? कोणत्या गोष्टीकडे ध्यान लावलं कौन पाहिजे? सी बातों पे ध्यान रखना चाहिए? दावीद राजा मागील गोष्टी आठवण करतोय. और दाऊद जो है पिछली बातों को याद कर रहा है. तुमच्या कुटुंबावर तुमच्या जीवनावर झालेल्या उपकाराची आज आठवण कराल तर तुम्ही प्रभूमध्ये सबल व्हाल. और तुम्हारे परिवार पर और तुम्हारे जीवन पे जो उपकार प्रभु ने किए उसे याद करोगे तो आप प्रभु में मजबूत हो जाओगे. हालेलुया. हालेलुया. दावीद राजा आपल्या विश्वासाला मजबूत करतोय. और दाऊद अपने विश्वास को मजबूत कर रहा है. तुम्ही जर मजबूत व्हाल तर तुमच्या येणाऱ्या लोकांना देखील तुम्ही मजबूत कराल. अगर आप मजबूत हो जाओगे तो आने वाले लोगों को आप मजबूत कर पाओगे. आम्ही देवाच्या वचनात पाहतो की आम्ही एवढ्या मोठ्या साक्षीच्या ढगाने वेढले आहोत. और हम वचन में देखते हैं कि बहुत बड़े गवाही के बादल से हम घिरे हुए हैं. इब्रिलुकास पत्र 12 अध्याय आणि 1 वचन. इब्रानियों की पत्री 12 अध्याय और पहली आयत. तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढले आहोत म्हणून आपण प्रत्येक ओझे व सहज अडवणे पाप टाकून आपल्या पुढे ठेवलेल्या धावेवर धीराने धावावे. इस कारण जबकि गवाहों का ऐसा बड़ा बादल हमको घेरे हुए हैं तो आओ हर एक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके वो दौड़ जिसमें हमें दौड़ना है धीरज से दौड़े. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी एवढ्या मोठ्या साक्षीने आम्ही वेढलेले आहोत. और यहाँ पे लिखा है कि इतने बड़े गवाहों के बादल से हम घिरे हुए हैं. मग त्या जर आम्ही आठवणीत आणल्या, अगर हम उसे याद करें त्या जर आम्ही मनन केल्या, और उस पर ध्यान लगाएं, याचा अर्थ आम्ही मोठ्या साक्षीच्या ढगांच्या वेढल्यामुळे आमच्या विश्वासाला मजबूत करतोय. इसका मतलब कि इन सारी गवाहियों की वजह से हमारा विश्वास मजबूत होता जाता है. आणि सहज आमच्या मार्गात येणारे पाप, सहज येणाऱ्या गोष्टी आम्ही सहज टाकून देऊन पुढे धावू शकतो. और हर एक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को हम दूर कर सकते हैं. हालेलुया. हालेलुया. आम्ही आमच्या विश्वासाला मजबूत करावं. और हमने अपने विश्वास को मजबूत करना है. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना आम्ही या ठिकाणी पाहतोय और इससे प्रिय हम यहाँ देखते हैं
की येशू आमची आशा आहे. कि यीशु मसीह हमारी आशा है आज येशू ख्रिस्ताच्या द्वारे महान कार्य घडलेलं आहे. और यीशु मसीह के द्वारा महान कार्य हो चुके हैं आज त्या विश्वासू लोकांच्या जीवनामध्ये और विश्वासियों के जीवन में सुटका, छुटकारा बचाव, और बचाव सोडवणूक, और छुटकारा, तारण, उद्धार आरोग्य और चंगाइयाँ हे महान नावामुळे घडून आलेलं कार्य आहे. और इस नाम की वजह से ये कार्य हो चुके हैं. हालेलुया. हालेलुया. आमचा विश्वास मजबूत करण्याकडे परमेश्वराचा लक्ष आहे. और हमारे विश्वास को मजबूत करने की तरफ प्रभु का ध्यान है. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आम्हाला एक एक स्टेप पुढे नेत आहे. और परमेश्वर हमें एक एक कदम आगे बढ़ा रहा है. जर आम्ही विश्वास मजबूत करत आहोत अगर हम विश्वास को मजबूत करते तर हैं जीवितांच्या भूमीवर तुमची अश्रूने केलेली प्रार्थना कार्य प्रबल करेल. और इसे जीवितों के पृथ्वी पर आप आंसू बहा के जो प्रार्थना करते हो वो कार्यशाली बनेगी. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर इतरांचं पाप आणि इतरांच्या आरोग्यासाठी रडून प्रार्थना करत आहात और अगर आप औरों के क्षमा के लिए और औरों के चंगाई के लिए रो के प्रार्थना करते हो तर हे कार्य सफल होणारच. तो ये कार्य जरूर पूरा होगा. हालेलुया. आमेन. पण आम्हाला कळतं की देवाने आम्हाला जिवंतांच्या भूमीत ठेवलेलं आहे. लेकिन हम ये जानते हैं, एहसास है कि परमेश्वर ने हमें जीवितों के पृथ्वी पर रखा है. हालेलुया. वचन म्हणतं तुम्ही जिवंत धोंडे असे रचले जात आहात. और वचन कहता है कि तुम जिंदा पत्थरों के समान बनाए जा रहे हो. हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्ही एक आहोत. इससे हम एक हैं एकतेने केलेलं कार्य सफल होते. और एकता से किया हुआ कार्य पूरा होता है. हालेलुया. आमेन. म्हणून देवाच्या लोकांनो जीवितांच्या भूमीत अनेकांनी त्याचा चांगुलपणाचा अनुभव घेतलाय. और इससे प्रिय बहुत लोगों ने परमेश्वर की भलाई का अनुभव इस जीवितों के पृथ्वी पर लिया है. हालेलुया. चांगलेपणात सर्वांना अनुभव येतो और भलाई के अनुभव सब लेते हैं. पण दुखनाईत जो अनुभव आहे तो जगा वेगळाच आहे. लेकिन दुखों के समय जो अनुभव आता है वो बहुत ही अलग है. हालेलुया. हालेलुया. ती विशेष देवाची कृपा आम्हाला सांभाळते. और परमेश्वर की खास अनुग्रह से वो हम संभाले जाते हैं. तो त्याच्या निवडल्यांच्या जीवाचं रक्षण करतो. और जिसको उसने चुना है उनको उनकी रक्षा वो करता है. हालेलुया. आनंदामध्ये आम्ही खूप विश्वास दाखवतो. और जब हम खुश होते हैं तो हम बहुत विश्वास को दिखाते हैं. हालेलुया. आनंदाच्या दिवसात आम्ही जरी असलो तरी इतर आमचे भाऊ देखील दुःखात आहेत. हो सकता है हम आनंदित हैं लेकिन हमारे कुछ भाई बहन जो है वो दुखों से गुजर रहे हैं. जर तुम्हाला असं कळतं तर तिथं रडून प्रार्थना करण्याची गरज आहे. अगर आप इस बात को समझते हो और जानते हो तो रो कर प्रार्थना करना जरूरी है. त्याचं दुःख आपलं दुःख समजून रडण्याची गरज आहे. और उसके दुखों को अपना कर उसके लिए रोना जरूरी है. हालेलुया. हालेलुया. विश्वासणाऱ्यांसाठी हा प्रभूचा संदेश आहे की तुम्ही सहभागितेने एकमेकांसाठी प्रार्थना करा. और विश्वासियों के लिए प्रभु का ये संदेश है कि तुम एक दूसरे के लिए एक मत से एक बनकर प्रार्थना करें. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या वचनानुसार जर पाहिलं अगर वचन के अनुसार हम देखें परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर विश्वासू राहिला आहे. और हर स्थिति में परमेश्वर विश्वासू बना रहता है. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा. और से प्रिय परमेश्वर के अनुग्रह पे विश्वास करो. आमची आशा आहे की देवाची कृपा आम्हाला नेहमी सांभाळत राहील. और हम यही आशा करते कि परमेश्वर का अनुग्रह हमें संभाले रखे. हालेलुया. हालेलुया. परिस्थितीमध्ये परमेश्वर देखील आपलं सामर्थ्य प्रकट करतो. और परिस्थिति में परमेश्वर अपने सामर्थ को प्रकट करता है. शास्त्र लेख खोटं बोलत नाही वचन कभी झूठ नहीं बोलता है. आणि ते लोकांच्या जीवनामध्ये पूर्ण झालेलं आहे. और लोगों के जीवन में ये पूरा हो चुका है. पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन कसोटीत पूर्ण उतरलेलं आहे. और वचन जो है हर एक स्थिति में पूरा हो चुका है. हालेलुया. हालेलुया. आज आम्हाला विश्वास करण्याची गरज आहे. और आज हमें विश्वास करने की जरूरत है. आज तुम्ही जो विश्वास सोडलेला आहे और जो विश्वास को आपने खो दिया है. आज जीविताच्या भूमीत देव तुमच्या सोबत असतात त्याच्यावर विश्वास करा. और आज जब आप जिंदा हो तो परमेश्वर आपके साथ है, उस पर विश्वास करो. हालेलुया. हालेलुया. मग देवाच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळतंय की आम्ही अपात्र असताही और प्रिय हम देख सकते कि जब हम योग्य नहीं थे फिर भी तरीही त्यावर कृपा झाली, हम पर अनुग्रह हुआ, सहाय्य झालं सहायता मिली आणि कृपेच्या द्वारे महान कार्य घडलं. और अनुग्रह के द्वारा अद्भुत कार्य हुआ. आणि त्याचा अनुभव तुम्ही आम्ही प्रत्येकाने घेतलेला और आहे. इसका अनुभव आपने और हमने सबने लिया है. मग हा अनुभव आम्ही सोडून द्यावा का? और क्या हमने इस अनुभव को छोड़ देना चाहिए? देवाची कार्य अविश्वासाने आम्ही मागे टाकून द्यावी का? और अविश्वास के कारण परमेश्वर के कार्य को हम भुला दे? तुम्हाला वाटतं तुम्ही एकटे आहात? क्या आपको ऐसा लग रहा है कि आप अकेले हो? हालेलुया.
विश्वासाचं बोलायला सुरुवात करा. विश्वास की बातें करना शुरू करो. देवाचा उपस्थिती तुम्हाला अनुभवेल. परमेश्वर की उपस्थिति का अनुभव आप लोगे त्याचं सामर्थ्य तुम्हाला येऊन गाठेल. और उसका सामर्थ्य आकर तुमसे मिलेगा. वचन सांगतंय वचन यूं कहता है की न्यायाच्या प्रार्थनेकडे परमेश्वराचे डोळे असतात. कि धर्मियों की प्रार्थना की तरफ परमेश्वर की आंखें लगी हैं. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करा, गुडघे टेका, वचनाकडे लक्ष लावा. और घुटनों पे जाओ, प्रार्थना करो और वचन पे ध्यान दो. आमचा भरोसा त्याच्या पुत्रावर आहे और हमारा विश्वास उसके पुत्र पे है आणि त्याच्या वचनावर आमची आशा आहे. और उसके वचनों पे हमारी आशा है. हालेलुया. हालेलुया. मग देवाच्या लोकांना आणखी एक गोष्ट वचनात पाहणार आहोत. एक और बात हम वचन से देखेंगे प्रियो. तर स्तोत्र संहितेत आम्ही पाहणार आहोत. और भजन संहिता में हम फिर देखें स्तोत्र संहिता 33 त्याचा 19वा वचन मी वाचतोय. और भजन संहिता 33 उसकी 19वीं आयत में पढ़ रहा हूँ. त्यांचा जीव मरणापासून सोडवायला व त्यांना दुष्काळात वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर असते. यहोवा की दृष्टि उसके डरवैयों पर और उन पर जो उसकी करुणा की आशा रखती है बनी रहती है कि वो उनके प्राण को मृत्यु से बचाए और अकाल के समय उनको जीवित रखे. हालेलुया. हालेलुया. कितीही परिस्थिती वाईट असेल, कितनी भी स्थिति बुरी क्यों ना हो, परमेश्वराला शरण गेल्याने आमचं सहाय्य होतं. परमेश्वर के सामने जब हम शरण लेते हैं तो हमारी सहायता होती है. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही परिस्थितीत आहात, अगर आप किसी स्थिति में हो तुम्हाला सहाय्य मिळत नाहीये, और सहायता नहीं मिल रही पण है, तुम्ही गुडघ्यावर आहात, आप घुटनों पे हो, तर इतरांच्या प्रार्थनेचा सहारा घ्या. तो औरों की प्रार्थना का सहारा ले लो. हालेलुया. हालेलुया. विश्वासणाऱ्यांची प्रार्थना कार्य प्रबल करते. और विश्वासियों की प्रार्थना प्रभावशाली है. हालेलुया. हालेलुया. म्हणून अडीअडचणीत आमचं देव सहाय्य करायला समर्थ आहे. तो हर स्थिति में हमारा परमेश्वर सहायता कर सकता है. याच्यातून निभाव लागण्यासाठी आम्हाला परमेश्वराचं सहाय्य घेतलं पाहिजे इन सब से निकल आने के लिए हमें परमेश्वर की सहायता की जरूरत है. आणि विश्वास केला पाहिजे की परमेश्वर मला याच्यातून बाहेर काढेल. और हमें विश्वास करना जरूरी है कि परमेश्वर मुझे इसमें से निकाल लेगा. परिस्थितीवर विश्वास ठेवू नका, स्थिति पे विश्वास मत करो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वर पे विश्वास करो. हालेलुया. मनाची काही स्थिती असेल, और मन की स्थिति चाहे कुछ भी क्यों ना हो, देवाला धन्यवाद देत राहा. परमेश्वर को धन्यवाद देते रहो मनामध्ये स्तुती करत राहा. और मन में स्तुति करते रहो अन्न भाषेत पुटपुटत राहा. और अन्य भाषाओं में बोलते रहो गीत गात राहा. और गीत गाते रहो. हालेलुया. तुम्ही नेहमी परिस्थितीत मात कराल. आप हमेशा जय पाओगे. हालेलुया. हालेलुया. आपल्याला आणखी एक वचन पाहायला मिळतंय. एक और वचन हम देखें. या प्रेक्षितांच्या कृत्यामध्ये आम्ही जाणार आहोत. देखें प्रेरितों के कार्य को हम देखें. त्याचा 12वा अध्याय आणि 5चं वचन आम्ही पाहणार आहोत. उसका 12वां अध्याय और 5वीं आयत हम देखेंगे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय यहाँ पर हम देख सकते हैं की प्रभू येशूनं त्यांना आपल्या शिष्यांना सहभागितेविषयी शिकवलं होतं. यीशु मसीह ने अपने चेलों को सहभागिता के बारे में सिखाया कारण था. प्रभूने आपल्या स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या. और स्वर्गीय राज्य की बातें उन्हें सिखाई थी. संकट जरी आली तरी सहभागिता सोडणं हे त्यांना सांगितलं नाही. और संकट के समय आप ना मिलो ऐसा नहीं कहा था, तर संकटाच्या दिवसामध्ये अधिक एकत्र मिलणं करा हे त्यांना शिकवलं होतं. लेकिन संकट के समय आपका मिलना और ज्यादा हो ऐसे सिखाया था. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय यहाँ हम देख सकते हैं सहभागितेमुळे कार्य सफळ होते. सहभागिता के कारण कार्य सफल होता है. या ठिकाणी मी देवाच्या वचनाला वाचतोय. यहाँ पे हम वचन पढ़े 5चं वचन आम्ही वाचतोय. 5वीं आयत. त्याचप्रमाणे इकडे पेत्र तुरुंगामध्ये पहाऱ्यात राहिला, परंतु त्याकरता देवाजल मंडळीची प्रार्थना कलकलीनं होत होती. बंदीगृह में पतरस बंद था, परंतु कलीसिया उसके लिए लौ लगाकर परमेश्वर से प्रार्थना कर रही थी. हालेलुया. हालेलुया. सहभागितेने आम्ही एक मिळून प्रार्थना करावी. जब हम मिलकर एक साथ प्रार्थना करते हैं, या प्रेक्षितांच्या जीवनामध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. और प्रेरितों के जीवन में बात हम देख सकते हैं. एक चित्तानं प्रार्थना करत होते. एक मन होकर प्रार्थना कर रहे थे. जेव्हा त्यांना कळलं की पेत्र तुरुंगात आहे, जब उन्होंने जान लिया कि पतरस को बंदीगृह में डाल दिया जेव्हा है, तुम्हाला कळतं की तुम्ही संकटात आहेत, जब आपको समझता है कि आप संकट में हो कोणी दुखनाईत आहे, या कोई दुख में है, माझे भाऊ माझी बहीण दुखनाईत आहे, मेरा भाई मेरी बहन दुखों में है, त्रासात आहे, तकलीफ में है, जेव्हा तुम्हाला असं कळतं, जब आप इस बात को जानते हो जेव्हा मी सहभागितेने प्रार्थना करतो, प्रार्थना कार्य प्रबळ होते. और जब एक होकर हम प्रार्थना करते हैं तो वो प्रार्थना कार्य करती है. या वचनानुसार ही गोष्ट आज परमेश्वर आम्हाला शिकवत आहे. इस वचन के अनुसार प्रभु आज हमें ये सिखा रहा है देवाजल मंडळीची प्रार्थना कलकलीची होती. कि कलीसिया जो है परमेश्वर से लौ लगाकर प्रार्थना कर रही थी. आमचा भाऊ किंवा बहीण अशा परिस्थितीत असेल, जेव्हा कळतं कलकलीची प्रार्थना करायला आज
विनंती आहे परमेश्वराकडून. और जब हम जानते हैं हमारा भाई या हमारी बहन किसी स्थिति में फंसे हैं, तो परमेश्वर का वचन यहाँ पे हमें सिखा रहा है कि हमें लौ लगाकर प्रार्थना करना जरूरी है. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर पुढच्या वचनात वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की प्रभूचा दूत येऊन पेत्राला बाहेर काढतोय. अगर आगे आप इस वचन को पढ़े तो आप जान लोगे कि परमेश्वर का दूत आकर पतरस को उस बंदीगृह से बाहर निकाल लाता है. हालेलुया. हालेलुया. एकमेकांसाठी प्रार्थना करा. एक दूसरे के लिए प्रार्थना करो. विश्वासणाऱ्यांसाठी जी प्रार्थना आहे ती विश्वासाची असली पाहिजे. विश्वासियों ने विश्वास से प्रार्थना करना जरूरी है. हालेलुया. हालेलुया. विश्वासाची प्रार्थना रोग बरे करते. विश्वास की प्रार्थना बीमारों को चंगाई देती है. एकमेकाबरोबर सहभागी ते करा. एक दूसरे के साथ मिलना शुरू करो. ठीक आहे, या कालामध्ये आम्ही एकत्र होत नाहीये, इन दिनों में हम नहीं कर पाते हैं, पण जे प्रभूने साधनं दिल्यात त्याच्यावरून आम्ही एक होतो. लेकिन जो प्रभु ने दूसरी योजनाएं दी है उसके द्वारा हम एक हो सकते हैं. तर अशात सहभागी व्हा. तो इसमें आप सहभागिता करो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे परमेश्वर भला है आणि तो आमचं सहाय्य करेल. और वो हमारी सहायता करेगा. या दिवसामध्ये शैतान एकता तोडण्यासाठी प्रयत्न करत इन आहे. दिनों में शैतान जो है एकता को तोड़ने की कोशिश कर रहा है. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र चालतात, जब दो लोग साथ चलते हैं चांगलं चाललेलं आहे, और अच्छी बातें चल रही हैं, शैतान ते तोडण्याचा प्रयत्न करतो. तो शैतान उसे तोड़ने की कोशिश पण कर रहा है. आज देवाच्या वचनानुसार लेकिन आज वचन के अनुसार आम्ही शैतानाच्या कार्याला असफल करू. हम शैतान के कार्यों को असफल करेंगे. देवाने हे आम्हाला दाखवून दिलंय. और प्रभु ने हमें ये दिखा दिया है. तर परमेश्वराने ही आम्हाला पद्धत दिलेली आहे और परमेश्वर ने हमें एक तरीका दिखाया है की सहभागितेमुळे बंधनं तुटतात. कि एकता के साथ प्रार्थना करने से बंधन टूट जाते हैं. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे, आम्हाला इतरांसाठी उभं राहायला मदत करत आहे. परमेश्वर भला है और औरों के लिए खड़ा रहने के लिए हमारी सहायता कर रहा है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या लोकांनो जेव्हा आम्ही असं करू, और इससे प्रिय जब हम ऐसा करते हैं, हालेलुया, प्रत्येक प्रसंगी एक चित्त होऊ, हर स्थिति में एक मन हो जाएंगे, तर देवाचं महान कार्य पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्याकडून घडेल. तो परमेश्वर का महान कार्य पवित्र आत्मा के द्वारा हमारे द्वारा होगा. हालेलुया. हालेलुया. तोवर आम्ही हिम्मत धरूया, तब तक हम हिम्मत रखें, परमेश्वराची प्रतीक्षा करू, परमेश्वर का इंतजार करें खंबीर हो, और मजबूत हो जाए, भरोसा करो, भरोसा करें, देवावर आशा ठेवू. परमेश्वर पे आशा लगाए रखें. परमेश्वर तुमचं सहाय्य करेल. परमेश्वर आपकी सहायता करे. हालेलुया. हालेलुया. देवाकडून तुम्ही या वचनाच्या द्वारे आशीर्वादित झालात म्हणून प्रभूला गौरव आणि सन्मान देतोय. और इस वचन के द्वारा प्रभु ने आपको आशीषित किया है, इससे प्रभु को धन्यवाद देता हूँ. या आपण आपल्या पायावर उभं राहूया. आइए हम खड़े हो जाएं. प्रार्थनेच्या द्वारे आम्ही विनंती करूया. प्रार्थना और विनती के साथ हम आए. हालेलुया. थैंक यू जीसस. स्वर्गांतील जिवंत देवा, आम्ही तुला धन्यवाद करत आहोत. पिता नासुरे येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतोय. धन्यवाद पवित्र आत्मा, तुझ्या उपस्थितीबद्दल धन्यवाद करतोय. हा विशाखाला लाबा शांदाला रबा सो खोलिया रबसो निमा सबेदेना नमो खेरीना शोहोतियारा नमास. जीवितांच्या भूमीत तुझ्यावर विश्वास ठेवण्याने जो विश्वास केला, आज त्या विश्वासाला पूर्ण उभारण्याबद्दल प्रभू तुला धन्यवाद. आज अनेकांनी हा पिता परमेश्वर संदेश तुझ्याकडून ऐकलेला आहे, त्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये हृदयामध्ये जी आशा आज तू दिलीस, प्रभू तुला गौरव याबद्दल. आज त्यांच्या जीवनावर तुझं सानिध्य उतरत आहे म्हणून तुला धन्यवाद परमेश्वर. आज तुझ्या दिव्यदूतांच्या पहाऱ्याखाली देखरेखीत आज त्यांच्या जीवनाला उभारल्याबद्दल धन्यवाद. कारण जेव्हा दावीद राजा एकटा होता, त्याने तुझ्याला प्रार्थना केली आणि परमेश्वरा तू त्याच्या अनमोल वचनाच्या द्वारे त्याला स्वतःला सबल केलं. कारण तुझा शब्द प्रभावी शब्द आहे, तुझा शब्द सर्व काही बदलतं. प्रभू मी धन्यवाद करतो, आज आमच्या भावांच्या बहिणींच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबांमध्ये हे वचन तू जे पाठवलंय, त्यांच्या जीवनामध्ये, त्या कुटुंबांमध्ये आज तुझं वचन सफळ झालंय म्हणून तुला गौरव देतोय. होय प्रभू, आज ज्यांनी पिता परमेश्वर आपले सर्वस्व सोडून दिलं, पण आज सर्वस्वांवर जय देणारा अभिषेक मोकला करतो येशूच्या नामात. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नामात त्यांना आशीर्वादित करतो. वचनाचा आशीर्वाद, विश्वासाचा आशीर्वाद येशूच्या नामात त्यांना मोकला करतोय. जेव्हा एक होऊन आम्ही हा संदेश ऐकू आणि एक होऊन जेव्हा आम्ही हा संदेश आमच्या जीवनात लागू करू, आम्ही विश्वास करतो आम्ही सफळ होऊ. येशूच्या नामात पिता मी मागतो, तू ऐक आणि मान्य कर. आमेन.